एमडीला कुणी अधिकार दिला हो? एमडीला काहीच अधिकार नसतो. एमडी फक्त प्रशासकीय अधिकारी आहे. त्यांनी चेअरमनशी चर्चा करून बोर्ड मीटिंगमध्ये महामंडळामध्ये जर काय बदल करायचा असेल तर बोर्ड मीटिंगमध्ये ठेवावा. त्या बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा करावी, नंतर अंमलबजावणी करावी. पण कसं झालं, हिटलरशाहीचा असणारा हा एमडी याची पार्श्वभूमी मी ज्या वेळेला बघितली, ज्या विभागात काम केलेलं आहे त्यांनी अशाच प्रकारे हेकुगरी काम केलेलं आहे. कारण म्हणजे राज्यामध्ये मराठा समाजाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाठबळ देण्यासाठी राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानापासून ही योजना मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ताकद मिळाली. परंतु गेल्या काही महिन्यापासून जाणीवपूर्वक राज्याच्या मंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध विषयावरती टीका करत असताना हे महामंडळ कसं ठप्प पडेल, या महामंडळाचे लाभार्थी कसे वाढवू नये आणि सारथीमध्ये कशी अडचणी निर्माण होईल याचा प्रयत्न केला. महामंडळाचे एमडींना हाताशी धरून जाणीवपूर्वक वेबसाईट क्रॅश करणं, प्रमाणपत्र न देणं, अशा प्रकारच्या जाचकाठी दिलेल्या आहेत. या जाचकाठीमुळे सामान्य मराठा समाजाच्या ग्रामीण भागातल्या लोकांना या योजनेचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही, म्हणजे तो लाभार्थी होऊ शकत नाही. एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्याकडे महामंडळाच्या मध्ये काही निर्णय घ्यायचे असेल, धोरणात्मक बदल करायचा असेल तर महामंडळाच्या बैठकीमध्ये करणं गरजेचं आहे. परंतु एमडीने एकतर्फे त्या ठिकाणी ते राबवलेत. याचं दुसरं उदाहरण असं आहे की जिल्ह्यामध्ये कुठल्या योजनेचा किती लाभार्थी असावा असं काहीच आकडे ठरले नाही. परंतु आता एखादं प्रमाणपत्र, उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्यामधल्या काही लाभार्थ्यांनी मला फोटो पाठवले. त्यांना वाहन घ्यायचं होतं, मग टुरिस्ट व्हेकल असेल, डंपर असेल, ट्रॅक्टर असेल, तर त्यांना LOI रिजेक्ट करण्यात आला की तुमच्या जिल्ह्यातले वाहनाची संख्या ओलांडलेली आहे म्हणून तुम्हाला आता वाहनाकरिता प्रमाणपत्र देता येणार नाही. आचारसंहिता लागू आहे, तुम्हाला प्रमाणपत्र देता येणार नाही. तुम्हाला ज्या कर्ज घ्यायचंय त्या कर्जाला उत्पन्न कमी पडतंय म्हणून तुमचं LOI रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. एमडीला कुणी अधिकार दिला हो? एमडीला काहीच अधिकार नसतो. एमडी फक्त प्रशासकीय अधिकारी आहे. त्यांनी चेअरमनशी चर्चा करून बोर्ड मीटिंगमध्ये महामंडळामध्ये जर काय बदल करायचा असेल तर बोर्ड मीटिंगमध्ये ठेवावा. त्या बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा करावी, नंतर अंमलबजावणी करावी. पण कसं झालं, हिटलरशाहीचा असणारा हा एमडी याची पार्श्वभूमी मी ज्या वेळेला बघितली, ज्या विभागात काम केलेलं आहे त्यांनी अशाच प्रकारे हेकुगरी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे महामंडळ आणि याच्यामध्ये आता अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. कधीपर्यंत सुरू होऊ शकतं? आज राधाकृष्ण विखे पाटलांनी आज आढावा बैठक घेतली. कारण नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनीच बैठक घेतली होती आणि त्यांनी एमडीना सूचना केल्या होत्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये. पण आज लक्षात आलं की एमडीनी त्यांच्या सूचनेमध्ये कुठेही काही बदल केला नाही. आजही मी स्वतः मंत्री महोदयांना सांगितलं की 8 ऑक्टोबरच्या अगोदर ज्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळत होते ते प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सह्याद्री अतिथीगृहावरती भेटलो. मंत्री महोदयांनी सह्याद्री अतिथीगृहावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली की महाराष्ट्रामध्ये सरकारबद्दल आणि खास करून भाजपबद्दल एक चुकीचा संदेश जातोय. मराठवाड्यामध्ये निजामांच्या काळामध्ये असणाऱ्या कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि आता सारथी आणि महामंडळ हे कुठेतरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चाललाय. आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलेलं आहे की कुणीतरी याच्या मागे षडयंत्र रचतंय ज्याच्यामुळे भाजप आणि सरकारचं नाव खराब होईल. आता मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की हे लवकरात लवकर यामध्ये काहीतरी कारवाई करतील. जरांगे पाटलांनी सुद्धा हा मुद्दा धरलेला मागच्या जेव्हा ते पदवीमध्ये आलेले, छगन भुजबळ हे करतात असा आरोप केला जातो. नेमकं का करत असतं? खरंच गोष्ट आहे बघा, छगन भुजबळ सारखा मराठा द्वेषी या महाराष्ट्रात कुणीच नाहीये. कारण छगन भुजबळ ज्या एका खुल्या व्यासपीठावरती भाषण करायला उठलेले असतील त्या वेळेला मराठा समाजाबद्दल त्यांनी द्वेष निर्माण केलेला आहे, वाईट वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी महामंडळाबद्दल खोटी माहिती दिली, सारथीबद्दल त्यांनी खोटी माहिती दिली. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये जे आमचे आंदोलनकर्ते जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली निजामांच्या काळातील मराठा समाजाच्या आरक्षणाचं प्रमाणपत्र हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून ते जाहीर केलं. याच्याबद्दलही त्यांनी वाईट वक्तव्य केलेले आणि म्हणून छगन भुजबळच ह्याच्या मागे आहे. आणि ह्याच्यामध्ये छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवारांना ही जी सगळी कल्पना आहे की सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये काय घडतंय तरी ते गप्प बसतात आणि छगन भुजबळांच्याच बोलण्यावरती एमडी हे वागतो हे स्पष्टपणे आहे.
ग्रामीण भागामध्ये मराठा हा जास्त आहे समाज, तसंच शहरी भागामध्ये पण. आता येणाऱ्या स्थानिक निवडणुका आहेत, जर का हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी नाही लागला तर निवडणुकीवरती बहिष्कार वगैरे टाकला असं काय? नाही, काय होतं की वर्षानुवर्षी योजनेचा लाभ घ्यावा असा प्रत्येक तरुण वाट पाहत असतो आणि ज्या वेळेला तो या व्यवसायाचं प्रशिक्षण घेतो किंवा त्याला ज्या वेळेला माहिती मिळते त्यावेळेला त्याला प्रमाणपत्रच मिळत नाही सरकारमधून आणि अशी काही कारणं LOI रिजेक्ट करण्यासाठी दिली जातात, त्यावेळेला तो सरकारच्या विरोधातच जाणार ना. परंतु मुख्यमंत्र्यांची आज भेट झालेली आहे, मुख्यमंत्री याच्यामध्ये त्वरित काहीतरी कारवाई करतीलच आणि जर केली नाही, जर त्यांना योग्य सूचना किंवा त्यांची उचलबांगडी जर झालीच नाही तर यदाकदाचित आंदोलनकर्ते वेगवेगळे आंदोलनकर्ते सरकारच्या उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुकीचा हा मुद्दा होऊ शकतो आणि तो नाकारता येत नाही.